लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे। उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज भरलेत, मात्र शपथपत्रानुसार लोकसभा उमेदवारांची संपत्ती किती आहे ते पाहूयात। नाशिक लोकसभेसाठी इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केलेत। यात त्यांनी अर्जासोबत जोडलेल्या शपथपत्रात मालमत्तेचा तपशील निवडणूक आयोगाकडे सादर केलाय। तर पाहूयात कोणत्या उमेदवाराकडे किती संपत्ती आहे। महायुतीतील शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार हेमंत गोडसे यांच्या संपत्तीत मागील 5 वर्षात 1 कोटींची घट झाली आहे। तर गोडसे कुटुंबाची एकूण मालमत्ता 13 कोटी 38 लाख, त्यांची पत्नी अनिता गोडसे यांच्या नावावर 2 कोटी 82 लाखांची संपत्ती आहे। तर गेल्या 5 वर्षात खासदारांच्या संपत्तीत वाढ होण्याऐवजी घट झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे। तर दुसरीकडे महायुतीतील दिंडोरी लोकसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवार डॉक्टर भारती पवार यांच्या संपत्तीत 5 वर्षात दुपटीने वाढ झाली आहे। 2019 पूर्वी डॉक्टर भारती पवार यांच्या नावावर एकूण 83 लाखांची जंगम आणि स्थावर मालमत्ता होती। आता ती 2 कोटी 13 लाख रुपये इतकी आहे। तर नाशिक लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार असलेले स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांनी निवडणूक अर्जासोबत दाखल केलेल्या शपथपत्रानुसार त्यांची एकूण संपत्ती 1 कोटी 61 लाखांच्या जवळपास आहे। स्वामी सिद्धेश्वरानंद महाराज यांच्याकडे तब्बल 2.5 लाख रुपये किमतीचे गोल्ड प्लेटेड घड्याळ देखील आहे। तर अशा पद्धतीने शपथपत्रानुसार या उमेदवारांनी जाहीर केलेली मालमत्तेची आपल्याला माहिती मिळाली। ब्युरो रिपोर्ट 9 न्यूज महाराष्ट्र।